नमस्कार. महाराष्ट्र वार्ताच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये आहोत. आज आपल्या सोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीचे सागर मधुकर चिंचवडे. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या मुलाखतीमध्ये. सागर चिंचवडे कोण आहेत हा प्रश्न तुम्हालाही पडला असणार आहे. सर, आमच्या प्रेक्षकांना तुमचा अल्पशा परिचय करून द्या. नमस्ते, मी सागर मधुकर चिंचवडे. मी वास्तव्याला क्रांतीवीर चाफेकर बंधूंची आमची पावन भूमी आहे. महान साधू मोरया गोसावी यांची संजीवन समाधीने पावन झालेल्या आमच्या चिंचवड गावामध्ये मी वास्तव्यास. माझा जन्म चिंचवड गावातलाच. अच्छा. माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं म्हटलं तर माझ्या दोन्ही बहिणी डॉक्टर आहेत, माझी पत्नी विधी तज्ञ आहे. तसंच मी देखील उच्च शिक्षित आहे. मी BSc ॲग्रिकल्चर मध्ये शिक्षण पूर्ण केलेलं आहे. शिक्षण झाल्यानंतर व्यवसाय करत असताना ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यवसाय मी करतोय. मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवतोय. आज माझ्याकडे 25 लोकांचा स्टाफ आहे. त्यांचं कुटुंब आज माझ्या व्यवसायामुळे चालतंय, ह्याच्यामुळे मला अभिमान देखील वाटतो. आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता? आतापर्यंतचा राजकीय प्रवास सांगायचं म्हटलं तर माझ्या वडिलांचा राजकीय प्रवास 1986 पासून चालू झाला तर 1997 पर्यंत ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेपासून 11 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी चिंचवडचं प्रतिनिधित्व केलं. त्या कालखंडात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, अण्णासाहेब मगर असतील, रामकृष्ण मोरे सर असतील, यांच्या नेतृत्वात त्यांनी काम केलं. तोच वारसा पुढे घेऊन मी माझ्या राजकीय भूमिकेमध्ये 2015 पर्यंत 2008 माझं राजकीय महत्वाकांक्षा चालू झाल्या. 2008 ते 2014 त्या कालखंडात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळचा त्यावेळेचा त्या भूमिकेतच होतो. परंतु 2014 आमच्या सर्वांचे पिंपरी चिंचवड शहराचे राजकीय नेते किंवा आदरस्थान स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्यासोबत आमचा प्रवास भारतीय जनता पार्टीमध्ये झाला. पुढील 3 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केल्यानंतर 2017ची महानगरपालिकेची निवडणूक आली. 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या त्यावेळेस मोदी लाट खूप जोरात होती. तिकिटांचा त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ चालू होता. त्या काळात राजकीय महत्वाकांक्षा असताना देखील भूमिका स्पष्ट करताना तिकीट न मिळाल्यामुळे ऐन वेळेला पक्ष बदलावा लागला. ऐन वेळेला दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढवावी लागली. परंतु त्यावेळी अपयश आलं. म्हणून मूळ पक्षाकडे 2019 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो. त्यानंतरच्या काळात आज तागायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ म्हणून भूमिका बजावत आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की तुमचे वडील जे 28 वर्षापासून महानगरपालिकेत होते, त्यांनी या शहराचा चेहरा मोहरा बदललाय असं सगळे म्हणतात. त्यांच्या कामाचं आजही कौतुक होतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला अभिमान वाटतो. माझ्या वडिलांनी 1986 ते 97 या कालखंडात जी चिंचवड परिसरामध्ये कामं केली, उदाहरणार्थ चिंचवड मोरया गोसावी मंदिरा शेजारी असलेलं धनेश्वर ब्रिज असेल, चिंचवड गावात महत्वाच्या चाफेकर चौकाच्या ठिकाणी असलेली भाजी मंडई असेल, कित्येक अशी महापालिकेची आरक्षण आहेत की त्या काळात त्यांनी आरक्षण डेव्हलप करून घेतली. त्यानंतरच्या 20 वर्षामध्ये आरक्षण डेव्हलप त्या प्रमाणात झाली नाही ज्या प्रमाणात विकास सुधारणा होणं अपेक्षित होतं. म्हणूनच मला आज वाटतं की वडिलांनी 28 वर्षापूर्वी जी दूरदृष्टी ठेवली होती त्या दूरदृष्टीचंच फलित म्हणून आज पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड हे जे गाव आहे हे सेंटर पॉइंट म्हणून आज पिंपरी चिंचवड शहरात नाव घेतलं जातं. ही नक्कीच त्यावेळेस त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती होती. अच्छा. आता तुम्ही जसं बोललात की तुम्ही बऱ्याच दिवसांपासून राजकारणात आहात. तुमच्या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत ज्या तुम्हाला कळालेल्या आहेत आतापर्यंत? माझ्या प्रभागामध्ये आवर्जून सांगता येईल अशा समस्या म्हटलं तर चिंचवड गावामध्ये महान साधू मोरया गोसावी संजीवन समाधी आणि क्रांतीवीर चाफेकरांचं राष्ट्रीय स्मारक होते. परंतु खेदाने सांगावं लागतं की मागील 25 वर्षामध्ये एकही 4 व्हीलर पार्किंग करता येईल असं एक वाहनतळ देखील नाहीये. म्हणजे करोडो लाखो भाविक संजीवन समाधीच्या दर्शनासाठी येतात. आज राष्ट्रीय स्मारक करोडो रुपये खर्च करून उभं होत आहे क्रांतीवीर चाफेकरांचं. त्या ठिकाणी शौर्याची गाथा समजून घेण्यासाठी देशभरातून लोक येणार आहेत. आज त्यांची पार्किंगची समस्या खूप मोठी आहे. आजही आहे, कालही होती, भविष्यात नसावी.
म्हणून मला काम करायचंय. हा झाला एक प्रश्न. असे कित्येक प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न, 1990 साली आमचा पहिला डीपी प्लॅन झाला, 86 साली. त्या डीपी प्लॅन नुसार त्यावेळेस बांधकामं झाली, म्हणजे पूर्वीची गावठाणं पिंपरी चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी हे 4-5 गावांची मिळून महानगरपालिका झाली. त्यावेळेस झालेल्या डेव्हलपमेंट प्लॅन नुसार इमारती उभ्या केल्या गेल्या. आज त्याच इमारतींना पूररेषेच्या नावाखाली काही अडचणी निर्माण झाल्या. आज त्या बिल्डिंग पडायला आल्यात. आज त्या बिल्डिंग पडू शकतात. उद्या 100-500 लोक दगावू शकतात. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा राज्य शासन भूमिका घेणार आहे का? कारण आज तिथं रिडेव्हलपमेंटला खूप मोठा इश्यू आहे. हा एक प्रश्न माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे. तिसरा प्रश्न आहे हॉकर्सचा. बेरोजगारी वाढलेली आहे, त्याच्यामुळं जो तो उठतोय, हातगाडी घेतोय, रोडला उभं राहतोय. आणि महानगरपालिकेने रस्ते करताना लोकसंख्येचा विचार करून रस्ते मोठे करून फुटपाथ मर्यादित करणं अपेक्षित होतं. परंतु सध्या बघितलं तर रस्ते अरुंद केलेत आणि फुटपाथ मोठे केलेत. ही एक खूप मोठी समस्या चिंचवड परिसरात नाही, पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात आहे. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मध्यंतरी आला, त्याच्यावरती तात्पुरता तोडगा काढला गेला. परंतु 100% लोकांना अपेक्षित असा काही निर्णय झालेला नाही. हे कित्येक मुद्दे आहेत, बोलायला विषय खूप आहेत, परंतु वेळेअभावी मी आपल्याला थोडक्यात सांगतो. तुमचा जो प्रभाग आहे तो ब्राह्मण बहुल प्रभाग आहे, पण तुम्ही ज्या पक्षातून उमेदवारी तुम्हाला मिळाली आहे तो पक्ष जो आहे तो धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. एवढं मोठं धाडस कसं केलं? हा प्रश्न अपेक्षित मला प्रश्न होता. कारण माझं चिंचवडगाव हे सर्व जाती धर्माला अनुसरून यापूर्वी देखील गुणगोविंदाने राहते, यापुढे देखील गुणगोविंदाने राहील. परंतु हा एक प्रोपोगंडा सेट करण्याचा काही जण प्रयत्न करतायत. 1987 पासून 2025 पर्यंत आमच्या प्रभागात सर्व जाती धर्माचे लोक निवडून आलेत. त्याच्यामुळे मला हा प्रश्नच अयोग्य आहे असं वाटतं. कारण आमचा मतदार हा खूप सुज्ञ आहे. तो एका वेळेस एक भाजपचा उमेदवार निवडून देतो, एक काँग्रेसचा उमेदवार निवडून देतो आणि एक शिवसेनेचा उमेदवार निवडून देतो. हे जेव्हा ईव्हीएम नव्हतं तेव्हापूर्वी हे घडलेल्या घटना आहेत. म्हणजे आमचा मतदार सुज्ञ आहे, त्याला कळतं कोण कामाचं आहे, कोण आपल्याला वेळेला उपलब्ध होईल आणि कोण आपलं काम करू शकेल. त्याच्यामुळं चिंचवड परिसरात ब्राह्मण समाजाचा जो मतदार आहे तो खूप हुशार आहे. आजपर्यंत ब्राह्मण समाजाचे उमेदवार देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. हा देखील इतिहास पिंपरी चिंचवड शहरात झालेला आहे. पुण्यात असे कित्येक नगरसेवक काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे ब्राह्मण समाज काही एका ठराविक पक्षाची देणगी आहे किंवा ब्राह्मण समाज एका ठराविक पक्षाला मतदान करतो, हा जो समज आहे हा एक सर्वसामान्य नागरिकांनी प्रथमतः मनातून काढून टाकणं अपेक्षित आहे. अच्छा, आपण जरी म्हणत असलो की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातली 1 नंबरची महानगरपालिका आहे, पण आताची जर परिस्थिती पाहिली तर इथे सर्वसामान्य माणसांचे अनेक प्रश्न आहेत की ज्याची उत्तर कोणी काढू शकलेलं नाही. सोबतच झोपडपट्टी भागात जो काही आहे, जो विकास होणं अपेक्षित होता तो विकास झालेला नाहीये. फक्त रस्त्यांची कामं महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहेत. तर ट्रॅफिकचे पण प्रश्न आहे, तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न आहे. यावर जर तुम्हाला संधी मिळाली तर तुमच्याकडून कोणकोणती कामं होती? आपण म्हणलात की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका ही होती. 2017च्या आधी महानगरपालिकेची स्थिती खूप चांगली होती. काल परवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी आकडेवारी सकट, पुराव्या सकट प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की किती हजार कोटीच्या ठेवी होत्या, आज काय परिस्थिती आहे. म्हणजे फक्त ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून मागील 10 वर्षामध्ये काही कामं केली गेली, फक्त कॉन्क्रिटीकरणावर भर दिला गेला. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे फक्त त्यांना वाटण्याच्या अक्षता दाखवल्या गेल्या, फक्त कॉन्क्रिटीकरण. आज तुम्ही स्लमच्या बाबतीत बोलताय. JNNURM हा एक प्रकल्प केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना, शरदचंद्र पवार साहेब हे केंद्रात मंत्री असताना ते 3,500 कोटी 3,500 कोटीचं बजेट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला JNNURM अंतर्गत दिलं होतं. त्या अंतर्गत स्लम मध्ये बिल्डिंग उभ्या केल्या गेल्या की ज्यांना हक्काचं घर मिळालं. आज त्या घरांची अवस्था अशी आहे की त्यांना ड्रेनेज लाईन, जे त्यावेळेस बिल्डिंग उभ्या केल्या गेल्या त्याची कॅपॅसिटी जे अपेक्षित होती तशी नव्हती. त्यामुळे वारंवार तिथं ड्रेनेज चोकअप होणं किंवा तिथं आरोग्याच्या समस्या त्याच्यामुळेच उद्भवत आहेत. तिथं अपेक्षित असं लोकांना
गार्डन नाही. आज फक्त इमारती मोठ्या मोठ्या उभ्या केल्या गेल्यात, परंतु त्या ठिकाणी लहान मुलांना खेळायला गार्डन नाहीये, त्यांना जवळ शाळा नाहीये, त्यांना व्यायामशाळा नाहीये. असे कित्येक प्रश्न त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं शरीर संपत्ती ठेवण्याच्या ऐवजी व्यसनाधीनकडे तरुणांची पिढी स्लम मधली वाढत चाललेली आहे. ते कुठेतरी थांबवण्यासाठी मला आगामी काळात काम करायचे. अच्छा. आता जर कधी पाहिलं तर हा प्रभाग आहे आणि पिंपरी चिंचवड असो किंवा पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले असं झालेलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहे, पण तुमच्या प्रभागामध्ये घड्याळ चिन्ह असलेला व्यक्ती उमेदवार म्हणून देण्यात आलेला आहे. मग ही तुमची फसवणूक झाली असं वाटतं तुम्हाला? 100% ही माझी फसवणूक आहे. ते म्हणतात ना की एखादा चांगला कार्यकर्ता पुढे जात असेल तर त्याला वेळीच ठेचलं पाहिजे. ही त्यामागची भूमिका आहे का, असा माझा एक स्थानिक नेत्यांना प्रश्न आहे. पिंपरी चिंचवड शहराचे जे अध्यक्ष असतील ते असतील किंवा चिंचवड विधानसभेचं जे प्रतिनिधित्व करतायत किंवा आता माझ्या प्रभागात ज्यांना उमेदवारी दिली आहे, हे सगळ्यांनी संगनमताने हा कट रचलाय का, हा माझ्या मनात शंका येते. कारण जर पिंपरी चिंचवड शहरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतायत की आपल्याकडे युती झालेली आहे, तर फक्त माझ्या आणि एका प्रभाग क्रमांक 20 या 2 ठिकाणी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी 4 जागांवर उमेदवार दिलेत. ह्याच्या मागची भूमिका आम्हाला आज देखील समजली नाही. आम्हाला अपेक्षित होतं की माघारीच्या दिवशी काहीतरी भूमिका घेतली जाईल, परंतु तसं राज्याच्या ज्येष्ठ नेतृत्वाकडून आमच्याही पक्षाकडनं भूमिका घेतली गेली नाही किंवा अजितदादांच्याही पक्षाकडनं भूमिका घेतली गेली नाही. तर नक्कीच आमच्या मनात खंत आहे, परंतु आम्ही नागरिकांच्या प्रश्नासाठी भांडायचंय, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच महापालिकेत जायचे. त्याच्यामुळे समोर कोण येतंय याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय. नागरिकांच्या प्रश्नासाठी महापालिकेत आम्ही जाणार आहोत, हा मला ठाम विश्वास आहे. आता तुम्ही जसं म्हणतायत की तुम्हाला नागरिकांच्या प्रश्नांसाठी भांडायचंय, या निवडणुकीमध्ये कोणता अजेंडा असणार? या निवडणुकीमध्ये 99% समाजकारण आणि 1% राजकारण. कारण ज्या नागरिकांसाठी महापालिकेत जायचे ते समाजकारणाशी संबंधित आहे. आणि अजेंडा हाच की सर्वसामान्यांचे प्रश्न, म्हणजे खूप मोठे प्रश्न आहेत असंही काही नाही, ते नगरसेवक लेवलला सोडवता येऊ शकतात. त्याच्यासाठी जी भूमिका घ्यावी लागेल, उद्या वेळ प्रसंगी आंदोलन करावं लागेल, वेळ प्रसंगी राजीनामा द्यावा लागेल, वेळ प्रसंगी सत्ताधाऱ्यांवर तुटून पडावं लागेल, हे सर्व करण्याची भूमिका आमची आहे. कारण आमचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य नागरिक आहे, स्लम मध्ये राहणारा नागरिक आहे. आमच्या माता भगिनी आहेत, लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपये देऊन त्यांचे प्रश्न सुटतील अशी काही परिस्थिती नाही. आज माता भगिनींना रात्री 12 नंतर एकट्याने फिरणं शक्य नाहीये. हे पिंपरी चिंचवड शहरात शक्य नाहीये, तर आपण बाकीच्या ठिकाणची चर्चाच करायला नको. आता तुम्ही प्रभागाबद्दल एवढं सांगितलं, मला एक प्रश्न विचारायचा आहे की अशी कोणती इच्छा आहे की जी तुम्हाला असं वाटतं की हे माझ्या प्रभागामध्ये झालंच पाहिजे आणि ते मी करणारच आहे? प्रश्न खूप छान आहे. माझ्या मनात एक खूप वर्षांपासून सुप्त इच्छा आहे. माझ्या गावात क्रांतीवीर चाफेकरांचं जसं स्मारक आहे तसंच आम्हाला एक देणगी लाभलेली आहे, महान साधू मोरे गोसावी संजीवन समाधी. परंतु माझ्या मनात एक खंत आहे की मागील 50 वर्षांमध्ये पिंपरी चिंचवड शहर जसं जसं विकसित होत चाललंय, माझ्या प्रभागात माझ्या गावात एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक नाहीये. मी माझ्या कालखंडात नगरसेवक झाल्यानंतर पहिल्या 2 वर्षांमध्ये ते स्मारक मंजूर करून घेईल आणि माझं 5 वर्षाचा कालावधी संपायच्या ते स्मारक उभं राहिलेलं असेल असा माझ्या मनात ठाम विश्वास आहे. गेल्या 2 दिवसांपासून आम्ही तुमच्या प्रभागात आहोत. इथे आम्ही जेव्हा फिरतोय, म्हणजे फिरताना इथे आजूबाजूला गाडी कुठं लावायची हा मोठा प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट की ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे. आमचा 2 दिवसाचा प्रश्न आहे, पण इथल्या नागरिकांचा जो प्रश्न आहे तो नेहमीचा आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे प्रश्न कसे सुटणार आहेत? आमचे नागरिक अक्षरशः वैतागलेले आहेत. म्हणजे नागरिकांना रोड छोटे आणि फुटपाथ मोठे, म्हणजे समजतच नाही की फुटपाथ फक्त हॉकर्ससाठी आपण बांधून ठेवलेत का. म्हणून आमचे नागरिक अलीकडच्या काळामध्ये आता मानसिकता केली आहे त्यांनी की आहे असंच पुढे चालू राहणार आहे. म्हणून आम्ही नागरिकांना एक विनंती केली आहे, तुम्ही जोपर्यंत लोकप्रतिनिधी जे सुशिक्षित आहेत, ज्यांना व्हिजन आहे, जोपर्यंत तुम्ही लोकप्रतिनिधी बदलत नाहीत तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. कारण ऑन फील्ड ज्याला नॉलेज आहे तोच हे काम करू शकतो. हे आम्ही नागरिकांना विश्वास दिलाय की आम्ही महानगरपालिकेत गेल्यानंतर हे चुकीच्या पद्धतीने केलेलं काम, सायकल नावाला रोडला दिसत नाही आणि तुम्ही सायकल ट्रॅक करून ठेवलं. नागरिकांचा पार्किंगचा प्रश्न तर खूप मोठा आहे. आमच्या नागरिकांना
भाजी मंडईत आल्यानंतर, तसेच पोस्ट ऑफिसला आल्यानंतर, पोलीस स्टेशनला आल्यानंतर, सरकारी हॉस्पिटलला आल्यानंतर किंवा वाहतूक विभागाच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर गाडी लावायला जागा नसते. ते 2 मिनिटासाठी गाडी लावून जर कुठं गेले तर नो पार्किंगची गाडी उचलून घेऊन गेले जाते. 750 रुपये दंड आकारला जातो. त्यावेळेस आमचा प्रशासनाला, सत्ताधाऱ्यांना एक प्रश्न आहे, जर आपण पार्किंग उपलब्धच केलेलं नाहीये तर नो पार्किंगची गाडी उचलण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? आमचं म्हणणं हेच आहे, उद्या मी महानगरपालिकेत गेल्यानंतर सर्वप्रथम 9 मजली पे अँड पार्क चालू करेल, त्यानंतर नो पार्किंगची कारवाईला सुरुवात होईल. गांधी पेठेतली जी बाजारपेठ आहे ती 100 वर्ष जुनी असं म्हणतात. आम्ही तिथे फिरलो, तिथे वाडे पण आहेत, पण ते वाडे जे आहेत त्यांची जी परिस्थिती आता पाहिली तर ती कधीही पडू शकतील असे वाडे आहेत. तर मग तिथे अजून काही का नाही झालं? त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम नियमावलीमध्ये सांगितलं जात आहे की 100% पार्किंग सोडूनच तुम्हाला विकसन करता येईल. परंतु तिथं 100 वर्षाचा इतिहास असलेले व्यापार आहेत, सोनार आहेत, काही मच्छी व्यावसायिक आहेत, काही फुल व्यावसायिक आहेत, विविध प्रकारचे व्यावसायिक लोक आहेत. आज त्यांचे वाडे एवढे वर्ष जुने आहेत की त्यांना आज पाडून बांधायचे, पण बांधताना त्यांना 100% पार्किंग सोडावं लागते. म्हणजे त्यांचा व्यवसाय 100% बंद होणार. दुसऱ्या मजल्यावर तर दुकान चालू शकत नाही. राहिला नीचे दुकान ऊपर मकान, असं वर्षानुवर्ष आमच्याकडे चालू आहे. मग आमचं म्हणणं हेच आहे, जर चिंचवडला 100 वर्षाचा बाजारपेठेचा इतिहास आहे तर आपण हेरिटेज वॉक म्हणून चिंचवड गावात काही ठिकाणी करोडो रुपये खर्च केले, तर मग हे हेरिटेज आहे. आज व्यापारही जागला पाहिजे, त्या कुटुंबांचं आर्थिक त्यांची उलाढाल झाली पाहिजे, त्यांचा व्यवसायही चालला पाहिजे आणि पार्किंगची समस्याही सुटली पाहिजे. मग आम्ही त्यातून एक मध्य मार्ग काढणार आहोत, असा की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाशी त्यांच्या एका टेबलवर सर्व अधिकारी बसवून की 100% पार्किंग न करता एक स्पेशल केस म्हणून, गावठाण म्हणून 50%, 60%, 70% पार्किंग आणि 30% त्यांना व्यवसाय, जेणेकरून त्यांची देखील उपजीविका, त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालली पाहिजे. त्यांचं कुटुंब देखील स्थिर सावर व्हायला पाहिजे, त्यांना देखील या पडणाऱ्या बिल्डिंग पासून जीव वाचला पाहिजे त्यांचा. अशा प्रकारची भूमिका आम्ही आगामी काळात घेणार आहोत. काकडे पार्कचा जो एरिया आहे तिथे जर कधी आपण बघितलं तर संध्याकाळच्या वेळी असो किंवा सकाळी सकाळी ज्येष्ठ नागरिक रस्त्याच्या बाजूला येऊन बसलेले असतात. तसं पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेबद्दल जर एवढं चांगलं सांगितलं जातं तर मग काकडे पार्क मध्ये विरंगुळा केंद्र का नाहीये? विरंगुळा केंद्र नाहीये म्हणजे त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी लॉंग टर्म व्हिजननी काही केलेलं दिसतच नाही मला. आज ज्येष्ठ नागरिक रोडच्या कडेला बसतात, तिथं शाळा आहेत, आजूबाजूला वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात होते. उद्या एखादा अपघात होण्याची शक्यता आहे, एखाद्याला दगावण्याची शक्यता आहे. आमचं म्हणणं तेच आहे की सामान्य नागरिकांना अभिप्रेत असा विकास झाला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा केंद्र चिंचवड गावात आहे, ते देखील दुसऱ्या मजल्यावर आहे. पण ज्येष्ठ नागरिकांना जर आपण दुसऱ्या मजल्यावर चढायला लावत असेल तर त्यांची ती गैरसोयच आहे. तर मी नगरपालिकेत गेल्यानंतर मध्यवर्ती ठिकाणी जिथं 1000 लोक किमान बसतील आणि त्या दळणवळणाची ज्यांना सोय इझी असेल अशा ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करण्याचा माझा मानस आहे. ती जागा देखील माझ्या विचाराधीन आहे की जिथं आरक्षण आत्ता नाहीये, परंतु आरक्षण आपण तिथं आपल्या अधिकारात करू शकतो आणि ते भविष्य काळात 100% करेल हा मला विश्वास आहे. या भागामध्ये खेळाचे बरेच ग्राउंड बनवलेले आहेत, करोडो रुपये त्यावर खर्च करण्यात आले, पण तिथे खेळ म्हणजे तिथे खेळाडूंना खेळण्यासाठी तर जागा नाही, पण खासगी जे काही कंपन्या वगैरे आहेत त्यांच्यासाठी ते उपयोगात त्यांना दिलं जातं किंवा त्यांना भाडे तत्वावरती दिलं जातं. इथले जे नागरिक आहेत त्यावरून ते संताप व्यक्त करतात. याबद्दल तुमची भूमिका काय? प्राथमिक दृष्ट्या ग्राउंड हे खेळण्यासाठीच असतं हे सत्ताधाऱ्यांना किंवा प्रशासनाला समजलेलं दिसत नाही. कारण ते ग्राउंड ज्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या पैशावरती उभं केलंय, जे टॅक्स पेयर आहेत, चिंचवड प्रभागातले टॅक्स पेयर आहेत, त्यांच्या पैशावरती ग्राउंड उभं केलं गेलंय, तर त्यांच्या मुलांना खेळण्यासाठी ते ग्राउंड उपलब्ध असणं अपेक्षित आहे. परंतु मागील काही वर्षांपासून महानगरपालिका यांनी विकायला काढली आहे असंच म्हणावं लागेल. कुठून तरी उत्पन्न साधन जनरेट करायचे म्हणून त्यांनी खाजगी कंपन्यांना मॅचेस खेळायला म्हणून ते भाड्याने देतात तर देतात, शनिवार रविवार देखील देतात. मग आमचा जो मतदार आहे, जो आमचा नागरिक आहे,
तो आठवडाभर काम करून ITNs आहेत, आठवडाभर काम केल्यानंतर शनिवार रविवारी त्यांना कुठे रिलॅक्सेशन साठी म्हणून ते खेळ खेळण्यासाठी मैदानावर येऊ इच्छितात. त्यावेळेस त्यांना मज्जाव केला जातो की आज हे ग्राउंड बुक केलेलं आहे. मी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून गेल्यानंतर सर्वप्रथम हा जो कारभार लावलाय भाड्याने देण्याचा हा बंद करून टाकेल, जेणेकरून 10वीला असलेला मुलगा देखील तिथं खेळेल, डिग्री झालेला पण खेळेल आणि एखादा मोठा खेळाडू देखील तिथे येऊन खेळेल. हा भाडे तत्वावर देण्याचा प्रकारच चुकीचा आहे. तुम्ही नाट्यगृह भाड्याने देताय समजू शकतो की त्याच्यात तुम्हाला खर्च आहे, की त्यातनं तुम्हाला उत्पन्न कमवण्याचं तुम्ही साधन करू शकता, परंतु ग्राउंड ही गोष्ट नक्कीच उत्पन्न कमवण्याची नाहीये. आगामी काळामध्ये असा कुठलाही कर लावून नागरिकांना पैसे द्यावे लागतील आणि खेळावे लागेल हे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता सहन करणार नाही. उद्या सत्तेत जरी गेलो दुर्दैवाने, मी दुर्दैवाने आवर्जून म्हणतो, दुर्दैवाने सत्तेत जरी गेलो तरी ह्या मुद्द्यासाठी मी नक्की भांडेल. तुमच्या वडिलांनी या सिटीचा जो काय आहे तो चेहरा मोहरा बदलून ठेवलाय. तुम्ही आता पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहात. काय वाटतं की विश्वास आहे तुम्हाला की तुम्हाला निवडून दिलं जाईल? मला 100% विश्वास आहे. माझ्या वडिलांनी केलेल्या कामाची पावतीच मी आता दैनंदिन प्रचारादरम्यान ऐकतोय. ज्या भागात जातो त्या भागात मला किमान 20% 15% लोक असे मिळतात की ते सांगतात की तुमच्या वडिलांनी आमच्या परिसरामध्ये विकास केलाय. म्हणजे हीच माझ्या वडिलांच्या कामाची पावती आज मला मिळते. म्हणजे मला जे 15,000 मतदान जिंकायला लागणार आहे त्यातले 5,000 मतदान आज माझ्या वडिलांकडून मला मिळालेलं आहे. मला पुढे जिंकण्यासाठी जे मतदान लागणार आहे ते मागील 10 वर्षामध्ये मी नागरिकांची कामं करत आलोय. मग ती छोटे छोटे काम असेल, कोणाचं ड्रेनेज चोकअपचं असेल, कोणाचं पाणी कमी येतंय त्याचं असेल, काहींचं आरोग्याच्या संबंधित असेल, कचऱ्याच्या संबंधित असेल, झाड छाटणी असेल, काहींच्या स्ट्रीट लाईट बंद असतील, काहींच्या ठिकाणी ड्रेनेज लाईन चोकअप आहेत. तर हे काम मी माझ्या पातळीवर अधिकाऱ्यांशी फोन करून त्यांना योग्य चर्चा करून त्यांच्याकडनं प्रश्न सोडून घेतलेत. सामान्य नागरिकांची नगरसेवकाकडे ह्या व्यतिरिक्त विशेष अशी काहीच कामं नसतात. त्याच्यामुळे नागरिकांना अपेक्षित अभिप्रेत असलेला जो विकास आहे किंवा जो अवेलेबल असणारा कार्यकर्ता आहे तो मी आहे. त्याच्यामुळं नागरिक मला स्वतःहून सांगत होते त्या दिवशी की मी म्हटलं होतं की माघारीच्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मला आता एकटं लढण्याची इच्छा आहे, परंतु तुम्ही सर्व सोबत आहात का? तर किमान 2,000 ते 2,500 लोकांचे मला मेसेजेस होते की नाही हा काळ थांबण्याचा नाही तर लढण्याचा आहे. म्हणूनच मला विश्वास आला की 2,500 कुटुंबांकडनं जर मला मेसेज येत आहेत तर मी कुणीले 3च केले की मला 7,500 ते आणि वडिलांच्या कामाचे 5,000 असे 12,500 मतदान आज माझं तयार आहे. मला जिंकण्यासाठी 2,500 जे मतदानांचा शॉर्टेज आहे तो मी या प्रचारादरम्यान कव्हर करतोय. आज तरुण लोक मला प्रचारात मिळत आहेत, ते सांगतायत आमच्याकडे रोजगार नाहीये, बेरोजगार आहे आम्ही, आम्हाला काहीतरी काम द्या. आम्ही त्यांना शब्द देतोय आपल्या परिसरामध्ये जे पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामगार भरले जात आहेत त्यात बाहेर प्रभागातून भरले जातात, बाहेर गावातून भरले जातात. आम्ही त्यांना विश्वास देतोय उद्या महानगरपालिकेत नगरसेवक पदावर रुजू झाल्यानंतर आपल्या प्रभागात जर 100 नोकऱ्या असतील कॉन्ट्रॅक्टच्या तर त्यातल्या 95 नोकऱ्या ह्या आपल्या प्रभागातील नागरिकाला दिल्या जातील. यासाठी विशेष काही कायदा करावा लागला, विशेष काही प्रयत्न करावे लागले, अन्यथा वेगळ्या मार्गाने 95% जे कामगार आहेत हे प्रभागातीलच भरले जातील. हा मी आज तरुणांना विश्वास देतोय. त्यामुळे 2,500चा शॉर्टफॉल पास करून मी 5,000 मतं एक्स्ट्रा घेईल असा माझा अंदाज आहे. आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रभागातील नागरिकांना असो किंवा मतदारांना असो काय आवाहन कराल? मी आज या मुलाखतीच्या माध्यमातून नागरिकांना हेच आवाहन करेल. मागील 10 वर्षामध्ये एक ट्रेंड सेट झाला आहे की एका ठराविक पक्षाला बघून मतदान केलं जातं. तो उमेदवार त्या लायकीचा आहे की नाही आहे, तो अवेलेबल होईल की नाही होईल हे न बघता एका ठराविक विचारधारेला फॉलो करून मतदान केलं जातं. असं करू नका. याच्यामध्ये सामान्य नागरिकांचेच हाल होत आहेत. जेणेकरून चांगला कार्यकर्ता यातनं पुढे येत नाहीये. जो कार्यकर्ता आलाय तो जर निवडून आला नाही तर उद्या भविष्यात कार्यकर्ताच घडणार नाही. जर कार्यकर्ता घडला नाही तर उद्या नागरिकांचे प्रश्न मांडणार कोण? जर प्रत्येक जण सत्तेच्या बाजूने जाण्याची भूमिका असेल, विरोधकांची भूमिका मांडणार कोण? आज मी आवर्जून या माध्यमातून सांगतो, मी नगरसेवक होणार. मला विश्वास आहे की मी सत्ताधारी पक्षात होणार नाहीये, मी विरोधी पक्षातच नगरसेवक होणार आहे. जेणेकरून उद्या मला निगडीचा मतदार सुद्धा माझ्या प्रभागात नसलेला सुद्धा येऊन सांगेल की नाही दादा हे काम चुकीचं चाललंय, याच्यावर आवाज उठवा.
कारण सत्ताधाऱ्यांमध्ये आज ही इच्छा पण नाही आणि त्यांच्यात ती हिंमत देखील नाही की एखाद्या चुकीच्या कामाविरुद्ध बोलावं. कारण ते एका ठराविक चिन्हावरती मशीनवरती निवडून आलेले मी तर म्हणल, आज आम्ही या मशीनच्या मोठ्या समस्येला झुंजत नगरसेवक बनण्याचं स्वप्न बघतोय आणि नागरिकांचा विश्वास आहे, नागरिकांचा आमच्यावर पाठिंबा आहे, म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि त्या विश्वासावर निवडणूक लढेल, जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद सर. महाराष्ट्र वार्ताकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. मंडळी, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.